तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे बांधकाम कामगार आहेत, जे त्यांचे मुलं शिक्षण घेत आहेत, त्यांना शासनाने साठी आर्थिक मदत करायचं ठरवलेलं आहे। ती मदत किती मिळणार आहे, कशा स्वरूपात मिळणार आहे व त्यासाठी आपला अर्ज कसा करायचा, कुठे करायचा या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला व्हिडिओ सुरू करू। कामगार वर्ग हा कमी पगारात काम करत असतो, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते व अशा परिस्थितीत ते स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कमी पडतात। तसेच सध्याच्या युगात इंग्लिश भाषा बोलणाऱ्याला जास्त महत्त्व दिले जाते। तसेच अनेक नोकऱ्यांमध्ये इंग्रजी भाषा बोलणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे, कारण इंग्रजी भाषा हा जागतिक स्तरावर बोलणारी भाषा आहे। त्यामुळे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचे इंग्लिश बोलता यावे व भविष्यात त्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात। परंतु इंग्लिश ट्यूशन शुल्क जास्त असते, जे कामगारांना परवडत नसते। त्यामुळे कामगार मंडळाने कामगारांच्या मुलांना इंग्लिश ट्यूशनसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते आता आपण पाहूया। कामगार व त्यांच्या पाल्यांना इंग्रजी ट्यूशन फीसाठी आर्थिक सहाय्य देणे, कामगार तसेच त्यांच्या मुलांना इंग्रजी भाषा शिक्षणासाठी मदत करणे, कामगार तसेच त्यांच्या मुलांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे, इंग्रजी भाषा शिकवून त्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ करणे व रोजगारांची नवीन संधी उपलब्ध करून देणे, जागतिक स्तरावर नोकरीसाठी वाव निर्माण करणे। प्रशिक्षणाचा कालावधी आहे 3 महिने ते 6 महिनेपर्यंत। आता या योजनेचे वैशिष्ट्य काय ते आपण पाहूया। लाभार्थ्यांची राशी कामगारांच्या बँक खात्यात DBT याच्या साहाय्याने जमा करण्यात येणार आहे। योजनेअंतर्गत कामगारांच्या पाल्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य किती आहे? या योजनेअंतर्गत कामगारांच्या पाल्यांना 1,500 रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते। योजनेचे नियम व अटी काय आहेत ते आता पाहूया। अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे। कामगार हा मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आता पाहूया। ट्यूशन क्लासमध्ये प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र व शुल्क पावती, कामगारांचे कामगार मंडळात नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र। पद्धत काय आहे ते आता आपण पाहूया। कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज हा आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयास जमा करावा लागेल। अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं हा तुम्हाला अर्ज भेटून जाईल। तो अर्ज डाउनलोड करून त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून तुम्ही तुमच्या जवळच्या कामगार कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज जमा करायचा आहे। त्याच्यानंतर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।